हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज पुन्हा एकदा मी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये उपवासाचा ढोकळा कसा बनवायचा हे मी शिकवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि जर तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवसाचे किंवा गणपतीचे 11 दिवसाचे उपवास असतील तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर त्यासाठी इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे। तर भगर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। जास्त बारीक पण नाही, थोडीशी आपल्याला दरदरी अशी भगर वाटून घ्यायची आहे। भगराचं पीठ देखील असतं, ते सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला दरदरी भगर वाटून घ्यायची आहे मिक्सरला। तर एका बाउलमध्ये मी काढून घेते। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम दरदरी अशी मी काढून घेतलेली आहे। तर इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे। त्याच्यासाठी साधारण 2 चम्मच साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। हा सुद्धा थोडासा दरदराच ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर इथे मी कलरसाठी थोडासा कलर चेंज होते म्हणून लाल तिखट घातलेलं आहे। हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची देखील घालू शकता। आता हे तिन्ही चारी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे अर्धा कप दही घालायचं आहे। तर इथे मी फ्रेश दही वापरलेलं आहे। आंबट वगैरे असेल तर ते वापरायचं नाही। दह्याऐवजी तुम्ही ताक देखील घेऊ शकता, ताकामध्ये पण हा डो बनवू शकता। तर दही व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं जसं आपण ढोकळ्यासाठी बॅटर बनवतो त्या पद्धतीचं आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे। एका डायरेक्शनमध्ये जर मिक्स केलं तर आपला ढोकळा व्यवस्थित फुगतो। तर ह्या पूर्ण गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि थोडं थोडं पाणी करून याचा मस्त डो तयार करून घ्यायचा आहे। सॉरी, इथे बॅटर तयार करायचं आहे। तर असंच 10 मिनिट सेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। तोपर्यंत इकडे मी या कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं होतं। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण बॅटर परत एकदा मिक्स करायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर लागणार आहे। आता जे कुकरच्या डब्याला तेल लावलं होतं त्या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। खूप यम्मी बनतो, एकदा नक्की ट्राय करा। जर एकदा बनवला तर बार-बारदा बनवाल असा हा ढोकळा आहे। आणि जास्त मेहनत सुद्धा लागत नाही हा ढोकळा बनवण्यासाठी। आता काय करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्राची हवा याच्यातली जाईल त्यासाठी थोडंसं टॅप-टॅप करून घ्यायचं आहे। आणि इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक अशा पद्धतीचं स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे आपल्याला कुकरचा डब्बा ठेवायचा आहे आणि साधारण 25 ते 30 मिनिट असंच आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे 25-30 मिनिट झालेले आहेत आणि इथे पाहू शकता आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे। तर एक टूथपिक आपल्याला घालायची आहे आणि टूथपिक एकदम क्लीन आली की समजायचं आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर इथे पाहू शकता टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे। तर आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण हा ढोकळा थंड करून घेऊयात। तर गॅसच्या खाली घेऊन आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे पाहू शकता थोडंसं थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत। तर चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। खूपच स्पंजी झालेला आहे हा ढोकळा। आता आपण एका प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेऊयात। तर इझिली निघतो। आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवरच हा उलटा करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता माझ्या हातावर सुद्धा एकदम इझी हा ढोकळा निघालेला आहे। तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेते, पाहू शकता किती मस्त एकदम स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला ढोकळ्यासाठी तडका बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। तुमच्याकडे जर कढीपत्ता, कोथिंबीर किंवा जिरं खात असतील तर तुम्ही ते घालू शकता। आमच्याकडे उपवासाला खात नाहीत म्हणून इथे मी स्किप केलेलं आहे। तर आता ह्या मिरचीचा तडका मी ह्या ढोकळ्यावर घालून घेणार आहे।
तर पाहू शकता किती मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे, एकदम स्पंजी. आणि मी कट करून देखील दाखवते. एकदम अलगद पाहू शकता कट होत आहे. तर खायला तर खूपच टेस्टी झालता, एकदा नक्की ट्राय करा. तर हे पाहू शकता किती जबरदस्त झालेलं आहे, एकदम याला जाळी आलेली आहे. पाहू शकता गरम गरमच आहे, पण पाहू शकता किती जाळी आलेली आहे. तर लवकरच भेटूयात मैत्रिणींनो अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.